नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासोबत सुंदर असा रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. आजच्या रांगोळ्या जरा वेगळ्या आहेत नेहमीपेक्षा. आज जरा आपण वेगळ्या टाईपमध्ये डिझाईन्स पाहणार आहोत. छोट्या-छोट्या सिंपल अशा डिझाईन्स आहेत. फ्री हँड रांगोळ्या आहेत आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने मी त्या बनवलेल्या आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना नक्की आवडतील ह्या डिझाईन्स. कारण हे डिझाईन बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि कमीत कमी वेळामध्ये आपण अगदी सुंदर अशा डिझाईन्स बनवू शकतो. अशा प्रकारचे सुंदर सुंदर आणि छोट्या रांगोळ्या तुम्हाला अजूनही पाहिजे असतील तर नक्की मला तुमचे रिव्ह्यूज द्या, म्हणजे मला त्यानुसार रांगोळ्या बनवायला येतील. या सर्व डिझाईन्स तुम्ही देवघरासमोरही बनवू शकता किंवा मग दरवाजासमोरही बनवू शकता. अगदी कमीत कमी वेळामध्ये सुंदर अशा रांगोळ्या तुम्ही बनवू शकाल. थँक सो मच. तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलेलं आहे आपल्या चॅनलला आणि इतके सुंदर सुंदर तुमचे कॉमेंट्स असतात. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद सगळ्या ताईंना, ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असेच छान छान तुम्ही कॉमेंट्स करत राहा आणि रांगोळ्याही तुम्ही बनवत राहा. यातच माझा सगळा आनंद आहे. कारण तुम्ही रांगोळ्या पाहिल्याच नाही तर मग मला रांगोळ्या बनवाव्याशा पण वाटत नाही. तर सो मच. तुम्ही रांगोळ्या पाहतात आणि बनवतातही त्याबद्दल. तर तुम्ही आजच्या डिझाईन्स सगळ्या नक्कीच पहा. सगळ्या सुंदर सुंदर आणि छोट्या-छोट्या सिंपल डिझाईन्स आहेत आणि तुम्हाला त्या बनवायलाही जमतील. एवढ्या सोप्याही आहेत आणि सुंदरही आहेत. छोट्या-छोट्या असल्यामुळे आपण हे अगदी कमी जागेमध्ये पण बनवू शकतो. सकाळी-सकाळी आपण खूप घाईत असतो, त्यावेळी आपण अशा टाईपमध्ये पण डिझाईन बनवू शकतो. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्ही या सगळ्या डिझाईन्स बनवू शकाल. इतक्या सोप्या आहेत आणि सगळ्या सुंदर दिसणाऱ्याच आहेत. तर नक्कीच सगळ्या मैत्रिणींनी या सगळ्या डिझाईन्स पहा आणि सगळ्यांनी बनवायचा प्रयत्न करा. तुम्हाला जमतीलही, एवढ्या काही अवघड नाही आहेत. सगळ्या सोप्या-सोप्या आणि सिंपल डिझाईन्स आहेत. आजच्या प्रत्येक डिझाईनमध्ये आपण मोराची डिझाईन वापरलेली आहे किंवा कुयरीची डिझाईन वापरलेली आहे. अगदी सिंपल आणि ह्या सगळ्या डिझाईन्स तुम्ही देवघरासमोरही बनवू शकता. ज्या ताई रोज रांगोळ्या पाहतात आणि मला थोडेफार सजेशन्स देतात किंवा मग तुमचा काहीतरी गायडन्स मला मिळतो, त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटतं किंवा काय, कारण की सगळ्याच गोष्टी मलाही माहीत नसतात आणि तुमच्याकडूनही मला थोड्याफार गोष्टी शिकायलाही मिळतात. तर तुम्हाला ज्यांनाही रांगोळ्या बनवायला येत असतील तर प्लीज मला तुमचे पण सजेशन्स नक्कीच देत जा, जेणेकरून माझ्या डिझाईन्समध्ये पण मी इम्प्रूव्हमेंट करू शकेल. मागच्या भागातल्या रांगोळ्या कोणी कोणी ट्राय केल्या, खूप सुंदर अशा रांगोळ्या होत्या आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल मागच्या भागातल्या रांगोळ्यांचा, त्यांनी नक्कीच व्हिडिओ पहा. खूप सुंदर अशा रांगोळ्या होत्या. पारंपरिकच रांगोळ्या होत्या, म्हणजे सगळ्या यंत्रांच्या रांगोळ्या होत्या, ज्या सगळ्या आपल्याला युजफुल आहेत देवघरासमोर बनवण्यासाठी. आणि आता तर श्रावण चालू होतो तर तेव्हा आपल्याला देवघरासमोर रांगोळ्या बनवायला पाहिजेच असतील. तर ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी नक्कीच आपला लास्ट व्हिडिओ चेक करा. त्यामध्ये तुम्हाला सुंदर रांगोळ्या पाहायला मिळतील. किंवा मग तुम्हाला येतही नसतील काही काहींना तर त्यांनी तो व्हिडिओ नक्कीच चेक करा. आजकालच्या सगळ्याच लोकांना सगळ्याच डिझाईन्स माहीत असतील असं काही नाही आहे. भरपूर आता जे नवीन जनरेशन आहे त्यांना तर मोस्टली तर रांगोळ्याच बनवायला येत नाहीत. ज्यांना आवड आहे त्यांना येते, पण एवढे इंटरेस्टेड मुली मला तर आता कुठे दिसत नाही की खरंच रांगोळ्या बनवायला त्यांना आवडतंय. ज्या सगळ्या माझ्या आईच्या वयाच्या आहेत तेच सगळ्या आता रांगोळ्या बनवतात अजूनही. तर आय थिंक सो सगळ्यांनी रांगोळी बनवायला पाहिजे. रांगोळी बनवणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाही आहे. रांगोळी बनवल्याने आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ही एनर्जी एक्सपिरियन्स करण्यासाठी ना रोज तुम्ही दरवाजासमोर रांगोळी बनवा. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना माहीत असेल रांगोळी बनवल्याने काय होतं. आताची जी जनरेशन आहे ते ते काही रांगोळी वगैरे शिकण्यात जास्त फार इंटरेस्टेड नाही आहे.
कारण की माझ्या एक्सपिरियन्सवरून की माझ्या ज्या कॉमेंट्स असतात त्या सर्व माझ्या आईच्या वयाच्याच असणाऱ्या काकी, आजी सगळ्यांच्या असतात. माझ्या एजमधले जे आहेत, माझे फ्रेंड्स, माझे रिलेटिव्ह यांचा मला कधीच कॉमेंट्स अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत. त्याचे माझ्या बरोबरचे जे लोकं आहेत, ते लोकंसुद्धा कधी कॉमेंट्स करत नाही. तर ठीक आहे, त्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळ्यांनीच रांगोळ्या शिकायला पाहिजे. कारण की आपल्याला आपलं कल्चर पुढे घेऊन जायचं आहे. ना की आपल्याला हे सगळ्या गोष्टी विसरायच्या आहेत. आज आज आपण शिकलोय, तर उद्या कोणीतरी वेगळ्या लोकांना पण आपल्याकडून शिकायला मिळेल. यासाठी आपण सगळ्यांनी रांगोळ्या शिकणं तितकंच महत्त्वाचं पण आहे आणि रांगोळ्यांचे खूप बेनिफिट्स आहेत. मी हे कधीतरी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. तर तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या? सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या अजूनही रांगोळ्या तुम्हाला पाहायच्या असतील, तेही मला नक्की कळवा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सुंदर आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि सुंदर सुंदर रांगोळ्या तुमच्या दरवाजाबाहेर बनवा. थँक यू. बाय बाय.